आज ठाण्यात महायुतीची महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। नरेश मस्केंच्या उमेदवारीवरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी। नवी मुंबईमध्ये आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गणेश नाईक, संजीव नाईक आणि भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेणार। ठाणे लोकसभेसाठी उमेदवारी डावलल्यामुळे नाराज संजीव नाईक आणि पदाधिकाऱ्यांची फडणवीस समजूत काढणार। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानाची तयारी सुरू। उद्या म्हणजे 7 मेला राज्यातील 11 मतदारसंघांमध्ये होणार मतदान। 5व्या टप्प्यातल्या लोकसभा उमेदवारांचा अर्ज मागे घेण्याचा आजचा अंतिम दिवस। 20 मेला होणार 5व्या टप्प्यातलं मतदान। देशामध्ये 6व्या टप्प्यात 57 मतदारसंघांमध्ये 25 मे रोजी मतदान होणार। त्यासाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस, तर 9 मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार। उद्या होणाऱ्या मतदानासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्ये तयारी पूर्ण। 1942 मतदान केंद्रांवर सुमारे 14,38,471 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। मतदानापूर्वी मतदाराला प्रलोभनं देण्याची शक्यता असल्यानं सीमारेषेवर वाहनांची तपासणी। मतदारांनी जास्तीत जास्त संख्येनं मतदान करावं। निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांचं मतदारांना आवाहन। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 2516 मतदान केंद्रांवर मतदान होणार। निवडणूक प्रक्रियेत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना लागणारं सगळं साहित्य पुण्याहून बारामतीसाठी रवाना। रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान। मतदारांना मतदान करता यावं यासाठी उद्या आठवडी बाजार बंद। रत्नागिरी जिल्ह्यातील 14 ठिकाणचे बाजार बंद राहणार। रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार। मतदानासाठी उद्या मासेमारी बंद राहणार। नौकांवरील कामगारांना मतदान करता यावं म्हणून मासेमारी बंद ठेवण्याचा निर्णय। एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सभा। एमआयएमचे अध्यक्ष असरुद्दीन ओवैसी आमखास मैदानावर घेणार जाहीर सभा। छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या आज 2 सभा। गल्ले बोरगाव आणि गंगापूरमधील रांजणगाव शेणपुंजी इथं चंद्रकांत खैरेंसाठी आदित्य ठाकरेंची सभा। अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी राहुरीमध्ये कराळे मास्तरांच्या सभेचं आयोजन। आपल्या वेगळ्या भाषणशैलीमुळे कराळे मास्तर आहेत प्रसिद्ध। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राज्याच्या दौऱ्यावर। अहमदनगरचे उमेदवार सुजय विखेंच्या प्रचारासाठी दुपारी 3 वाजता, तर पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी अंबाजोगाईत मोदींची सभा। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज 4 सभा। 2 सभा ओडिशात तर 2 आंध्र प्रदेशात होणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आज प्रचाराच्या मैदानात। पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये अमित शहांची सभा, तर तेलंगणामध्ये जे.पी. नड्डा घेणार प्रचार सभा। भावाच्या प्रचारासाठी बहीण मैदानात। रायबरेली आणि अमेठीमध्ये प्रियंका गांधींची मोहीम, तर मध्य प्रदेशमध्ये राहुल गांधी प्रचार करणार। उत्तर प्रदेशच्या अमेठीमध्ये काँग्रेस कार्यालयाबाहेर गाड्यांची तोडफोड। तोडफोडीनंतर आरोपी घटनास्थळावरनं पसार। काँग्रेस कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यकर्त्यांवर तोडफोडीचा आरोप। आजचा शरद पवारांचा बीड दौरा रद्द। सततच्या प्रचार सभांमुळे पवारांना थकवा। डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला, यामुळे आजचे सगळे कार्यक्रम रद्द। रोहित पवारांकडून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस। गेल्या 20 दिवसांपासून शरद पवार केवळ 4 तास झोपायचे। त्यांची तब्येत चांगली, घसा बसल्यामुळे सभा रद्द केल्या। रोहित पवार यांची माहिती। तब्येत बिघडल्यानं आज होणाऱ्या आष्टीतल्या सभेला शरद पवार गैरहजर राहणार। तुम्ही तब्येतीला जपा, हे खिंड आता आम्ही लढवतो। महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही हा इतिहास आहे, तोच इतिहास आम्ही देखील जपू। बजरंग सोनवणे यांची भावनिक पोस्ट। शरद पवार 1 दिवसाचा आराम करून पुन्हा जोमानं सभा घेतील, त्यामुळे माझ्या मतदारसंघातल्या विरोधकांनी फार खुश होण्याचं कारण नाही। अमोल कोल्हेंचा विरोधकांना टोला। महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंच्या प्रचारासाठी अमोल कोल्हेंची अहमदनगरमध्ये सभा। जनतेचा कौल लंकेंच्या बाजूने असल्यानं त्यांचाच विजय होणार, अमोल कोल्हेंना विश्वास।
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मी 15 तारखेला मोठं आंदोलन करणार. निलेश लंकेंची अहमदनगरमधल्या जाहीर सभेमध्ये घोषणा. हातकणंगलेच्या जागेसाठी उमेदवार यादी जाहीर होण्याच्या एक दिवस आधी उद्धव ठाकरेंनी मशाल चिन्हावर मला लढण्यास सांगितलं. राजू शेट्टींची माहिती. मशाल चिन्हावर लढलो असतो तर शेतकरी चळवळ सोडावी लागली असती. शेट्टींची प्रतिक्रिया. हातकणंगलेच्या जागेची मागणी महाविकास आघाडीकडे कधीच केलेली नव्हती. राजू शेट्टींची प्रतिक्रिया. तर उद्धव ठाकरेंना भेटून हातकणंगलेमध्ये उमेदवार देऊ नका असं सांगितलेलं होतं. शेट्टींची माहिती. नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का. जिल्हा प्रमुख विजय करंजकरांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. अनेक नगरसेवकांसह तालुका प्रमुखांनीही ठाकरेंची साथ सोडली. मनसेचे माजी सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांचा ठाकरे गटात प्रवेश. राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यानं शिंदे यांनी दिला होता राजीनामा आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या हस्ते काल शिवबंधन बांधत केला पक्षप्रवेश. अर्चना पाटील यांना पाठिंबा देत अपक्ष उमेदवार काकासाहेब खोत महायुतीत. त्याचबरोबर देवराज मित्रमंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा महायुतीमध्ये प्रवेश. बारामतीमध्ये प्रचार सभेदरम्यान रोहित पवार भाऊक. शरद पवारांना वटवृक्षाची उपमा देताना तुम्ही आमचा श्वास असल्याचं रोहित पवार यांचं वक्तव्य. प्रचार सभेदरम्यान अजित पवारांकडून रोहित पवारांची नक्कल. शरद पवारांनी तिकीट देऊ नको सांगितलेलं असताना सुद्धा मी कर्जत जामखेडमधून तिकीट दिलं. अजित पवारांचं वक्तव्य. ईडीची नोटीस आल्यानंतर तुमच्या डोळ्यातल्या अश्रूंप्रमाणे माझे मगरीचे अश्रू नाहीत. अजित पवारांनी नक्कल केल्यानंतर रोहित पवारांचं प्रत्युत्तर. तर माझ्या डोळ्यातील अश्रू तुम्ही पक्ष फोडल्यानंतर अशीही टीका. अजित पवारांना 4 जूनला मिशी काढावी लागेल. रोहित पवारांचा जोरदार हल्लाबोल. ते मोठे नेते आहेत. त्यांनी मिमिक्री करण्यापेक्षा जनतेच्या मूलभूत प्रश्नांबाबत बोलायला हवं. रोहित पवार भाऊक झाल्यानंतर अजित पवारांनी केलेल्या मिमिक्रीवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. अमोल कोल्हेंनी माझ्यावर केलेले आरोप आणि पुरावे याचा दुरान्वयी संबंध नाही. मी सरड्यासारखा रंग बदलला असता तर त्यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं असतं का? शिवाजीराव आढळरावांचा प्रतिप्रश्न. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बारामतीमध्ये पवार कुटुंबात वाकयुद्ध. पाण्यासाठी दमदाटी करणाऱ्यांना जागा दाखवून देणार. शरद पवारांचा अजित पवारांना थेट इशारा. लोकांना बदल हवाय. सुनेत्रा पवारांचं बारामतीतल्या सभेतनं वक्तव्य. तर शारदाबाई पवारांना त्यावेळेला मतदारांनी स्वीकारलं. आता इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची वेळ आल्याचं सुनेत्रा पवार यांचं वक्तव्य. कसाबविषयी केलेल्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार यांची भाजपकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची माहिती. पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या काँग्रेसला जनता त्यांची जागा दाखवून देईल. फडणवीसांचा वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल. पराभव समोर दिसत असल्यानं काँग्रेसला शहीदांचा अपमान करण्याची दुर्बुद्धी सुचतीये. चित्रा वाघ यांची वडेट्टीवार यांच्यावर सडकून टीका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.